गाईज आम्ही आता निघालोय बीचवर. कुठल्या बीचवर जाण्यासाठी एक्साइटमेंट बघा. काबुदेरामा बीच. आणि ऑलरेडी वेळ झालेला आहे, ऑलरेडी लेट झालेला आहे आणि साराला पण बरं वाटत नाही. उलटी केली साराला टेन्शन मध्ये आहे. साराला बसायचं नव्हतं गाडीमध्ये तरी सारासाठी इथं औषध पण घेतलेलं आहे. हे औषध घालून सारा आता कव्हर झालेली आहे. तर भेटूया काबुदेरामा बीचवर. सारा आता उलटी करून शांत झालेली आहे आणि मोबाईल मध्ये गुंतवलेला आहे तिला बिचारी. मागच्या वेळेला बीचला नेलो होतं, अंधारात गेलो होतो. आता यावेळी बीचवर जायचंय सारा. रस्ता चुकलं बघा. आता तिथं उलटी केली माझ्या अंगावर आणि परत घराकडे गेलं तिथनं आणि बदलून घरात आणि परत बीचला जाऊच तर अंधार झालं. आता यावेळी पण उलटीच केल्यास पण तरी पण वेळेत जायचंय. बघा गाईस सनसेट आणि इकडे फोटोशूट सुरू आहे. या सगळी या इकडे बाबाला या मग इकडे सारा या. तर आम्ही आलेलो आहे काबुदेरामा बीचला आणि अजून सनसेट झाला नाही आहे. तर यू कॅन सी द सन सेटिंग. आता खूप मस्त व्ह्यू भेटेल तुम्हाला. मी नक्कीच दाखवेन द सनसेट पॉइंट. आणि सारा पण एन्जॉय झाली आहे, फ्रेश झाली आहे इकडे येऊन आणि खुश झाली आहे समुद्राला बघून. वाव, सन लपलेला आहे क्लाउड्सच्या मागे. लवकरच काय सनसेट झाला सनसेट. खाली जात आहोत चालत. रस्ता कुठून आहे खाली? तर रस्ता पुढून आहे म्हणे. सो आम्ही खाली चाललोय साराची मजा बघायला. साराला खूप आवडेल. सारा पहिल्यांदा साराला जेव्हा घेऊन गेलो होतो आम्ही खाली समुद्रात, तेव्हा रात्र खूप झालं होतं कारण तेव्हा पण तिने उलटी केली होती. आता आम्ही आलो दुसऱ्यांदा दिवसा. तर तिचं एक्साइटमेंट बघण्यासारखं असणार आहे. सो स्टे ट्यून्ड. शारू हाय कर. चला माकडे जाऊया. खुश झालो बाबा पोरगी. सारा फ्रेश झाला आता. लेमन फ्रेश. अरे कुठं आहे रस्ता? इथूनच आहे ना रस्ता खाली जायचा. आता आम्ही खाली चाललोय बीचकडे कारण साराला खाली पाण्यामध्ये न्यायचं. हो ना? कसले तरी पायऱ्या. साराने समुद्र कधी पाहिला नाही. सो आम्ही तिला समुद्र दाखवायला आणलोय. तर गाईज आम्ही निघालोय बीचवर. काबुदेरामा बीच. सारा किती एक्साइटेड झाले बघा. सारा कुठे चाललोय आपण? बीचवर चाललोय.
आलो आपण चला बाय 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 बीचवर आलो. व्ह्यू बघा खालचा पण खूप सुंदर दिसत आहे. आणि ही बघा हे पोचले खाली आम्हाला सोडून गेले. मी सौंदर्य आहे आई अजून मागे आहेत. आई फोनवर बोलत येत आहेत आणि आम्ही चाललोय बीचकडे. पोचलो and here we are. चला जाऊया. अरे सारा गेली. सारा बीचकडे गेली. सनसेट झालाय. सॉरी गाईज मी तुम्हाला दाखवू शकले नाही कारण आम्ही खाली उतरत होतो त्या गडबडीत सनसेट झाला. वाव गोव्याला माहेरी येण्याचे फायदे. सारू चला हळूहळू काय तर टोचल पायात. इकडे चल. चला हे हात साराच बीच एक्सपिरियन्स पहिलाच झालेला आहे. सारू कुठे आलोय. गिगा मा ये मा अरे बापरे आमचं पॅन्ट भिजायचा. एकच पॅन्ट आहे. तिचं गडबड बघ. चला आलं अरे अरे काय बोलो आला ट्रेंड आउट आणलंय. आलो जे असं तिकडे बे डायपर आहे खरं. खास उठायला नको. दुसरे कपडे आहे की. ए सारू थांब. ए थांब. साराने पूर्ण कपडे भिजून घेतलेले आहेत आणि जो एक्साइटमेंट आहे थांबतच नाही. साराची मजा झालेली आहे. दंगा धुडकूस केलेला आहे सारा बीचवर.
खाजवल की ते सगळं इचिंग होईल. सनसेट झालेला आहे. साराचं एक्साइटमेंट थांबतच नाही आहे. परत परत पाण्यात चालली येते आणि मिठाचं पाणी चांगलं लागते म्हणून तो बोट चाटत आहे घाण. सो आम्ही चाललोय परत आणि दॅट्स इट. कारण आता पाऊस पण पडेल असं वाटतं. परत सारा ऐकत नाही. परत साराचं एक रील साराचं एक सिंगल करायला होय पण काय पडलं. अरे ती ऐकणच सारखं पाण्यात चालली आहे. काही सारा ऐकत नाही. परत पाण्यात गेली. असं वाटतं की आम्ही रात्री 10 वाजताच घरी जाऊ आता. बघा बघा परत गेली परत ऐकतच नाही. एकटीच पळते पुढं. एवढं एक्साइटमेंट हिला असेल मला वाटतं. जनरली लोक लहान पोरं घाबरतात पण मी काय घाबरतच नाही. तिच्या काकांना आणि पप्पांना बाबांना घेऊन सारखं पाण्यात जाते. सारखं पळत चाललंय ती. फ्रेंड सारा. अरे 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 यार हिला बाहेर काढायला लागले. Signing off. Bye bye Kabutirama. आम्ही चाललो घरी. तर गाईज आम्ही चाललोय घरी परत. साराचं एक्साइटमेंट बघितलंय तुम्ही कसं पळत होती पाण्यामध्ये. परत 2 वेळा पडली. वाळू सगळं अंगात सगळं असं चाटत होती खाली. आणि आम्ही पण भिजलेलो आहे बघा. फर्स्ट टाइमचं एक्साइटमेंट आहे. मागच्या वेळी आलो होतो पण तिला समुद्र हे काय होतं हे तिने पाहिलंच नव्हतं दिवसात. तर तिने पाहिलंय. नेक्स्ट टाइम जेव्हा येईल ते ऐकणार नाही हे मात्र खरं. सो उद्या काही प्लॅन असं वाटत नाही. मोस्टली नाही होणार असं वाटतं. कारण उद्या आम्हाला परत जायचं आहे नांदीला. फायनली आम्ही पोचलो वरती. खूप पायऱ्या होत्या यार. आणि आम्ही गाडीकडे जातोय. साराला आता खरंच आंघोळ घालायची गरज आहे कारण पूर्ण ती भिजली आहे पाण्यात. सो कपडे वगैरे बदलून घेते आणि विल बी बॅक सून. साराला अजून हा डान्स कर. डान्स कर.